नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त टेस्टी अशी मोहनथाळची रेसिपी। मुळात ही मोहनथाळची रेसिपी ना गुजराती डिश आहे आणि ही रेसिपी सणवाराच्या दिवशी किंवा गोडधोड काही खायचं असेल ना तेव्हा गुजराती लोक बनवत असतात। खायला एकदम मस्त चविष्ट लागते आणि त्याचबरोबर मित्रांनो बनवायला पण एकदम साधी सोपी आहे। आता ही रेसिपी दोन पद्धतीने बनवली जाते। एक म्हणजे जाडा बेसन वापरून बनवली जाते, ती पण चवीला एकदम मस्त चविष्ट बनते। आणि त्याचबरोबर दुसरी म्हणजे चणा डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली जाते, एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार अशी पाण्यामध्ये डाळ भिजवून घेतली जाते आणि त्यानंतर ना ही भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये टाकून ना थोडीशी जाडसर वाटून घेतली जाते आणि त्याच्यापासून बनवली जाते। तर मी आज चणा डाळ पाण्यामध्ये भिजवून घेऊन त्याच्यापासून बनवणार आहे। तर एकदम साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता हरभऱ्याची डाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। कमीत कमी 4 तास तरी याला हरभऱ्याच्या डाळीला आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागते। तर 2 वाटी मी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। तर आता इथं तुम्ही बघू शकता एकदम मऊदार अशी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजून रेडी झालेली आहे, एकदम मऊदार अशी भिजलेली आहे बघा। मित्रांनो आता ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ ना मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदम जाडसर असं आपल्याला ही हरभऱ्याची डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरला लावून। तर आता ही संपूर्ण हरभऱ्याची डाळ मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतो। मित्रांनो इथं बघू शकता हरभऱ्याची डाळ मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेले, आता मिक्सरला लावून हे जाडसर असं वाटून घेतो। तर मित्रांनो इथं बघू शकताय डाळ मी चांगल्या प्रकारे वाटून घेतलेली आहे, म्हणजे एकदम मऊदार पण नाही आहे, थोडीशी जाडसर आहे, जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर वाटून घेताना यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकलं ना तरी चालून जातं, पण एकदम जास्त टाकून नका, थोडंसं टाकून घ्या आणि चांगल्या प्रकारे थोडंसं जाडसर असं वाटून घ्या। तर मित्रांनो आता मी इथं कढई घेतलेली आहे, कढई चांगलं गरम करून घेतो। सगळ्यात आधी एकदा का कढई चांगल्या प्रकारे तापली ना आता यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचंय, चांगलं देशी तूप वापरायचं, त्यामुळे मोहनथाळ जी लागेल ना एकदम मस्त टेस्टी लागेल आणि एकदम चांगली बनेल। हे बघा तूप टाकून घेतलेले आता आपण वाटून घेतलेली डाळ आहे ना ती डाळ यामध्ये टाकून घेतो। आता ही वाटून घेतलेली डाळ जी आहे ना तुपामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचंय। अजून थोडंसं यामध्ये तुम्ही तूप वगैरे टाकून घेऊ शकता जर गरज पडली तर। आणि डाळ जी आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे। गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा, मंद आचेवरती ठेवून ना ही वाटलेली डाळ जी आहे ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। ही वाटलेली डाळ भाजून घेत असताना ना सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, कारण खाली करपण्याची शक्यता असते। तर मित्रांनो इथं बघू शकताय मगाशीपेक्षा जी डाळ आहे ना वाटलेली डाळ चांगल्या प्रकारे घट्ट झालेली आता अजून थोडंसं ही घट्ट होऊन जाईल आणि यामध्ये थोडंसं मी अजून तूप टाकून घेतो, एक अर्धी वाटी, म्हणजे टोटल 1 वाटी तूप यामध्ये टाकून होईल आपली। हे बघा अर्धी वाटी मी तूप यामध्ये टाकून घेतो। आता याला चांगल्या प्रकारे अजून भाजून घेतो, तांबूस असा कलर आला पाहिजे भाजून तोपर्यंत याला आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय डाळ जी आहे ना वाटलेली डाळ चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेली आहे। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत मंद गॅसवरती ना चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेले आहे आणि मगाशीपेक्षा जो कलर आहे ना तांबूस असा कलर आलेला आहे आता। तर अशा पद्धतीने आपल्याला वाटलेल्या डाळीला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तर हे बघा एकदम मऊदार असं झालेलं आहे। आता मित्रांनो वाटलेली जी डाळ आहे ना चांगल्या प्रकारे परतून झालेली आहे तुपामध्ये, आता हे मी थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवतो। तर मित्रांनो आता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी भांडं घेतलेलं आहे इथं। आता या भांड्यामध्ये मी 3 वाटी साखर टाकून घेतो, ही 2 वाटी आणि आता सगळ्यात शेवटी 3 वाटी साखर यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता या 3 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी पाणी घ्यायचं आपल्याला। हे बघा 1.5 वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता मी गॅस चालू करून घेतो। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, त्या पाकाला मी उकळून घेतोय। अजून एक 3 ते 4 मिनिट आपल्याला याला उकळून घ्यावं लागेल। 3 ते 4 मिनिट उकळून घेतल्यानंतर ना एक तारी पाक आपला तयार होईल चांगला। आणि अधूनमधून ना थोडंसं चेक करत राहायचं, काही वेळेला लवकर तयार होतो पाक आणि काही वेळेला थोडासा वेळ लागतो। गॅस तुम्ही मोठा ठेवलाय का छोटा ठेवला यावरती डिपेंड असतं। छोटा ठेवला असेल तर थोडासा वेळ लागू शकतो आणि जर मोठा ठेवला असेल तर थोडंसं लवकर पण तयार होतो। तर अधूनमधून एकदा चेक करायचं आहे। तर हे बघा मित्रांनो 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, पाकाला चांगल्या प्रकारे मी उकळून घेतलेलं आहे। आता आपण चेक करून घेऊया एक तारी पाक बनलाय की नाही बनलेला आहे। असा पाक घ्यायचा आणि हे थंड करून घ्यायचं, जरा थंड करून झाल्यानंतर दोन्ही बोटाच्या ह्याच्यामध्ये चेक करायचं। हे बघा
दोन्ही बोटाच्या मध्ये ना तार बनते, एक तार. तर अशा पद्धतीने आपला एक तारी पाक रेडी झालेला आहे. आता मित्रांनो एक तारी पाक जो बनवून घेतला ना तो यामध्ये टाकून घेतो. तसंच गॅस पण चालू करून घेतो. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. त्याचबरोबर अजून एक 3 ते 4 मिनिटासाठी ना याला चांगलं शिजवून घेतो, म्हणजे पाक चांगला घट्ट होऊन जातो. पाक चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेले. आता यामध्ये थोडंसं वेलचीची पावडर टाकून घेतो आणि हे पण वेलचीची पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो. हे बघा मित्रांनो, साखरेचा पाक आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. आणि त्यानंतर ना वेलची पावडर पण यामध्ये टाकून घेतली होती आपण, ती पण चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेली आहे. आणि एकदम मऊदार असं मोहनथाळचं मिक्सचर आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण एका मोल्डमध्ये वगैरे याला टाकून ना चांगल्या प्रकारे आपण वड्या तयार करून घेऊया याच्या. आता मित्रांनो मी एक ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये मी मोहनथाळ सेट करायला ठेवून देणार आहे आणि त्यानंतर ना त्याच्यामध्येच वड्या तयार करणार आहे. आता हे मोहनथाळचं मिक्सचर आहे ना यामध्ये टाकून घेतो. तुमच्याकडे जर मोल्ड वगैरे असेल ना ते पण तुम्ही यूज करू शकता. बर्फीसाठी वगैरे यूज होणारे मोल्ड असतात ना ते पण तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये पण एकदम चांगल्या प्रकारे वडी सेट होऊन जाते. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ताटामध्ये सेट करून घेऊ शकता. थोडंसं गरम आहे, सेट करताना काळजी घ्या. आता मी यावरती बदामाचे तुकडे टाकून घेतो. आताच गरम असताना ना याच्या वड्या पाडून घेतो, म्हणजे चांगल्या वड्या पडून जातील. तुम्हाला जसं पाहिजे तसं यामध्ये लहान मोठ्या वड्या तुम्ही करून घेऊ शकता. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. हे संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे वड्या पाडून झाल्यानंतर. आणि त्यानंतर ना आतमधल्या ज्या वड्या आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो ही बघा आपली मोहनथाळ रेडी झालेली आहे. एकदम मऊदार आणि चवदार असं झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय. हा 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 एकदम मऊदार असं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये ना तुपाचा वापर केल्यामुळे ना टेस्टला एकदम अप्रतिम लागते. मित्रांनो एकदम मस्त, लय चवदार झालेले, एकदम टेस्टी झालेले. तुम्ही पण मित्रांनो तुमच्या घरी अशा प्रकारे मोहनथाळची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चवीला एकदम टेस्टी, एकदम चवदार अशी बनते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.